नो महाराष्ट्र नेटवर्कमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. चोरले भागातील अनेक शेतकरी पुढे येत आहेत, आपल्या व्यथा मांडत आहेत. आमच्या जागेवरती असे अनेक आरक्षणं पडली आहेत. त्या आरक्षणासंदर्भात कुणीही आवाज उठवत नाही आहेत. शेतकरी पुढे येत आहेत, आवाज उठवत आहेत. असाच परत पुन्हा एक युवा शेतकरी आहे माझ्यासोबत. खरं तर टीपीचा जो प्रस्ताव आहे पडला होता, काही दिवसांपर्यंत तो रद्द झाला आहे. टीपी हा मुळात महत्त्वाचं या ठिकाणी कशा पद्धतीने आला? टीपी हा आम्हाला पेपरच्या माध्यमातून 29 तारखेला जाहीर नोटीस झाली. जाहीर नोटीस ज्यावेळेस झाली त्यावेळेस गावामध्ये समजलंच नाही की हे काय प्रकार आहे. सर्व आम्ही दिशाहीन झालो. त्यानंतर जरा गावातले सर्व जाणकार मंडळी एकमेकाला कॉन्टॅक्ट करू लागलो की हा काय प्रकार आलेला आहे. डायरेक्ट टीपी आपल्या एवढ्या संपूर्ण चरोली गावावरती काय आलेलं आहे हेच आम्हाला समजेना. मग आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन विचार केला की हे काय प्रकार आहे. हे समजण्यामध्ये आम्हाला 1 दिवस गेला पूर्ण की हा काय विषय आहे. मग आम्ही व्हॉट्सअपवरती याच्यावरती प्रत्येकाशी संपर्क करायला लागलो आणि त्याच्याविषयी जाणून घ्यायला लागलो. तर आम्हाला हा अचानक कसा आला हा सर्वात पहिल्यांदा मी प्रश्न उपस्थित केला की हा अचानक येऊ शकत नाही. याच्यामागं खूप साऱ्या प्रोसेस असतात. जरी शासन असेल तरी याला हाताळणारी एक प्रशासकीय यंत्रणा असते आणि त्याला काही ना काही प्रोसिजर व्हाव्या लागतात. आणि हा प्रोसिजर झाल्याशिवाय असाच काय पूर्वनियोजित होतं का हे? पूर्वनियोजित असण्यामागची 100%च हे नियोजितच असणार आहे. असं काही नाही की पेन्सिलनी रेषा घेतल्या, पिंक पेन घेतला आणि त्यांनी बाँड्री मारल्यात आणि 5-5 प्रकारचे टीपीचा ठराव माझ्या गावावरती माझ्या घरावरती लादला गेला. असं कसं होईल? असं माझ्या शेतीवर घरावरती नांगर असंच फिरू शकत नाही. याची तर एवढी तर सुज्ञ जाणकार माणूस आहे मी समाजात वावरणारा. पण असंही समजलं जातं की तुमच्या भागामध्ये अनेक डीपी रस्ते पडलेत. डीपीचं रस्त्यावरती जीपीचे रस्ते पडलेत. त्या संदर्भात शेतकऱ्यांचं जे लक्ष आहे ते विचलित करण्यासाठी हा टीपीचा जो प्लॅन तो टाकला होता. अशा शंका नाही तर याच्याबद्दल मी खात्रीशीरपणे मला असंच वाटतं की बाबा हा टीपी हा फक्त एक भूत उभं केलेलं आहे आणि त्याच्या आडून डीपीच साधायचा आहे. कारण की जर डीपीचा नंतर डीपी 29 तारखेला टीपी आमच्यावरती पहिला टाकला. अख्ख्या संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकमेव माझं गाव असं आहे चरोली की ज्याच्यामध्ये टीपी टाकला आणि त्याच्यावरती डीपी टाकला. असं कुठंही अख्ख्या पिंपरी चिंचवड शहरात कुठलंही उदाहरण दाखवा मला, मी तुमचं मान्य करेल. कुणीही येऊन समोर येऊन दाखवा की ज्या गावावर एखाद्या कुठल्याही क्षेत्रावरती कुठल्याही प्रभागामध्ये कुठल्याही एरियामध्ये टीपीसुद्धा आहे आणि डीपीसुद्धा आहे. तर माझं असं म्हणणं आहे, जो तुमचा प्रश्न होता की टीपी हा 100% डीपी लादण्यासाठीच झाला, याच्या मागचं पण मी तुम्हाला विस्तृत कारण सांगू शकतो. कारण की पूर्ण अभ्यास केला त्यानंतर आम्ही 29ला आम्हाला टीपीचा जाहीर नोटीसद्वारेच कळलं. तसाच डीपी 15 तारखेला संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा डिक्लेअर झाला 15 मेला. तर त्याच्यामध्ये जेव्हा डीपीचा प्रस्ताव पाहिला, डीपीचे जे काय मॅप्स पाहिले तर याच्यात असं निदर्शनास येतं आहे की सगळ्या मोठ्या मोठ्या जमिनींवरती आरक्षण दिसत नाही दणदांडग्यांच्या. आणि जे पूर्वी आर झोन होते किंवा हे होते अशाच जुन्या बऱ्याच ठिकाणी जास्ती प्रमाणामध्ये आरक्षण दिसून येत आहे. आता माझ्या स्वतःच्या जमिनीत म्हणलं तर 50, माझ्या कुटुंबाच्या जमिनीमध्ये एक 50 ते 70 गुंठे पूर्वीचा एक रस्ता गेलेला होता. नवीन पुन्हा एक 25 ते 30 गुंठेचा आरक्षित रोड गेलेला आहे. परंतु माझं तरी पण जो का मी सुज्ञ नागरिक आहे, थोडा जाणकार नागरिक आहे, माझं म्हणणं आहे की बाबा विकासासाठी जर गरज आहे, जिथं खरोखर अन्याय नाही झालेला आणि जर विकास रोखत असेल तर अशा प्रकारचं आरक्षण विचारपूर्वक होणे, प्रगती होणे याच्यासाठी माझा काय विरोध नाही. परंतु ज्या ठिकाणी गरिबांवरती अन्याय झाला, एखादा भूमिहीन शेतकरी होतोय, डबल मोठ्या प्रमाणातच जाणीवपूर्वक माझ्या ग्रामस्थांवरती गरिबांवरती जिथं लोक राहतात, खूप सारी लोकं राहतात. असा 399चा सर्वे नंबर आहे चरोली गावामध्ये. तिथं लोक राहतात. आज 100-150 घरं आहे, त्याच्यावरती पण एक वेगळ्या प्रकारचं जॉगिंग पार्कचं की कशाचं तरी आरक्षण टाकलेलं. असे खूप अन्यायकारक याच्यामध्ये निर्णय मला वाटतं. मला विचारायचं आहे, गोरगरिबांच्या ज्या थोड्या मोठ्या अशा ज्या काही जागा आहेत त्या 5 गुंठे 6 गुंठे 3 गुंठे म्हणजे ह्या ज्या थोडक्या जमिनी आहेत त्याच्यावरतीच आरक्षण पडते, दणदांडग्यांच्या नाही. 100% असंच याच्यामध्ये दिसतंय. आणि हे सगळं संपूर्ण गावामध्ये आणि याच्यामध्ये परिसरामध्ये पहिलं टीपीचं जे काय भूत आहे हे उतरलं की डीपीवरती अन्याय झालेला आहे, ही संपूर्ण जनाधारमध्ये याच्यामध्ये भावना आहे. संपूर्ण राजकीय हस्तक्षेप कुठं झाला असं वाटतं? राजकीय हस्तक्षेपाबद्दल जर बोलायचं म्हणलं तर राजकीय हस्तक्षेपाशिवाय कुठलीही मुवमेंट लागत नाही. आज संपूर्ण काही आज भारत देशात असू द्या, लोकशाही जी आहे किंवा जे काय राज्य आहे किंवा आता पालिकेला आपण आलो, आमच्या इथं पालिका आहे, तर याच्यामध्ये कुठलीही मुवमेंट एका हाताने टाळी वाजत नाही. जिथं
प्रशासन येतं तिथं राजकारणाची जोड ही येतीच, तेव्हा ती टाळी वाजते. त्यामुळं राजकारणाचा भाग आहेच. त्याच्यामुळं तुम्ही सगळे नागरिक आहेत, तुम्हाला सगळं माहिती येणाऱ्या काळात ह्याची सगळी उत्तरं मिळतीलच. 100% याची सर्वाची उत्तरं निघतात. ते अभी ये पब्लिक आहे, ही पब्लिक आहे आणि हे पब्लिक सब जानती है क्या चल रहा है. हे फक्त गप्प आहेत याचा अर्थ असा नाही. आज कुजबूजमध्ये गावामध्ये संपूर्ण ठिकाणी एक विचारांची दगदगती कुजबूज चालू आहे. ती कुजबूज पुढे जाऊन सर्वजणांचे विचार व्यक्त करू शकते. खरं तर आपण ह्या तरुण शेतकऱ्याकडनं आपण व्यथा त्याच्या जाणून घेतल्या. गोरगरिबांच्या ज्या थोड्या मोठ्या ज्या जागा आहेत त्याच्यावरती आरक्षण टाकली जात आहेत. ज्या धनदांडग्यांच्या ज्या अनेक अशा ज्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यावरती कुठलंही आरक्षण पडत नाही आहे. त्यामुळे ह्याच्यात राजकीय हस्तक्षेप झाला का असा देखील सध्या आता प्रश्न उपस्थित केला जातो आहे. सध्या इथल्या चौलीच्या ज्या शेतकरी आहेत त्यांची सध्या जे शेतकरी आहेत भूमिहीन होण्याची जर आता परिस्थिती या शेतकऱ्यांवरती आलेली सध्या आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी सध्या आता पुढे येत आहेत, आपली प्रतिक्रिया देत आहेत, बोलत आहेत, आपल्या व्यथा मांडत आहेत. परंतु सध्या या ठिकाणी जे प्रतिनिधित्व करत आहेत त्यांनी सध्या पुढे येऊन या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता आपण इथेच थांबतोय. अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी नवमहाराष्ट्र नेटवर्कला अपडेट रहा. नवमहाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, चरोली.